नांदेडचे हे दलिंदर लोक कधी सुधारतील देवाला माहिती. तर नांदेडकरांना आज नांदेडमध्ये सकाळपासून बघायला ज्या पेट्रोल पंपवर बघलं त्या पेट्रोल पंपवर गर्दी. आपण आता रात्रीचे 10 वाजले तिथं भारत पेट्रोलियमला आलतो, जे की पूर्णा रोडला आहे. 1-2 पेट्रोल पंपावर पेट्रोल संपले मान्य आहे, पण पेट्रोल संपण्यामागचं कारण बघा की केळ्यानं उठले कुठलं सुटलं. कोणी म्हणाले की पेट्रोल संपलं, लॉकडाऊनच लागला आहे. तसं काही नाही. जे लोक रोज 100 रुपयाचं पेट्रोल टाकत होते ते लोक आता 1000 रुपयाचं पेट्रोल जर इथं टाकत असतील तर पेट्रोलचा साठा पुरल कसं? आणि त्यातल्या त्यात इथं झाले कसं, काही लोक तर येड्याचा बाजार पेट्रोलसाठी बॅलर घेऊन यायलेत. 50 लिटर 100 लिटर असं पेट्रोल घेऊन चाललेत. मग पेट्रोल पुरल कसं? लोकांना समजायला पाहिजे. आणि पेट्रोल पंपधारकांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही खुले जे बॅलर वगैरे घेऊन येतात त्यांना पेट्रोल देऊ नका. जर द्यायचंच असेल तुम्हाला तर सरळ गाडीमध्ये पेट्रोल टाका, कुठलीही पेट्रोल टंचाई येणार नाही. त्यामुळे नांदेडच्या सगळ्या लोकांना विनंती आहे की कोणी अफवांवर विश्वास ठेवू नका. आपल्या नांदेडचे जे कलेक्टर आहेत त्यांनी सुद्धा आत्ताच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे की नांदेडमध्ये कुठल्याही प्रकारची पेट्रोल टंचाई नाही, सगळ्या पेट्रोलवर भरपूर पेट्रोल आहे. फक्त लोकांच्या मूर्खपणामुळेच आज ही परिस्थिती येऊन ठेपलेली आहे आपल्यावर. कुठल्याही प्रकारचं पेट्रोलची कमी नाही, काहीच नाही. तुम्ही उद्या सकाळी या, उद्या सकाळी तुम्हाला भरपूर पेट्रोल भेटू शकतं. जे दिवसाचा स्टॉक येतो ना तिथं लोकांचं जर रोजचं 100 लिटरचा उदाहरणार्थ 100 लिटरचा स्टॉक आहे, लोक भरायला 1000 लिटर भरायलेत, मग पेट्रोल राहील कसं? त्याच्यामुळे ही सगळी अफवा आहे. नांदेडच्या कलेक्टर सरांचे ऑर्डर जे आहेत ते तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओच्या शेवटी मी टाकणार आहे ते बघा. नांदेडमध्ये कुठलीही पेट्रोल टंचाई नाही. त्याच्यामुळे कोणीही विनाकारणोगी बॅलर वगैरे घेऊन येऊ नका, येड्यांचा बाजार करू नका. बाकी माझ्या सगळ्या नांदेडकरांना विनंती की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला काय वाटतं नक्कीच सांगा. पेट्रोलची कुठलीही टंचाई आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये नाही. पुन्हा एकदा रिपीट करतोय, मी व्हिडिओ टाकला होता, मला माहिती नव्हती. पूर्ण माहिती घेऊन हा व्हिडिओ टाकतोय की आपल्या नांदेडमध्ये कुठलीच टंचाई नाही. बाकी सगळ्या नांदेडकरांना जय महाराष्ट्र, जय नांदेडकर. आणि कलेक्टर सरांचा व्हिडिओ पूर्ण बघा, काय म्हणतात ते.